NAP फर्स्ट इयर ग्रॅज्युएशनला जर तुम्ही असाल कुठल्याही फील्डला BSc, BCA, BE, BBA, BA, BCom तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. लक्षात घ्या, तुम्हाला आता तुमचे काही लोकांचे पेपर ऑलरेडी झालेले आहे, BSc वाल्यांचे आणि BCA वाल्यांचे पेपर आता होणार आहेत. ओके, तर एक लक्षात घ्या, तुम्हाला पहिला प्रश्न पडला असेल की बा तुमची या वर्षीला पासिंग किती मार्काची आहे. कारण आपल्याला जनरलीच्या आधीचे जेवढे पॅटर्न होते त्याचा तुम्हाला पासिंग क्रायटेरिया माहिती होता, बट तुम्हाला जो NAP आहे त्याचा पासिंग क्रायटेरिया तुम्हाला कदाचित माहिती नसेल. तर लक्षात घ्या, हा व्हिडिओ त्यासाठीच बनवलेला आहे आणि हा सर्व लोकांसाठी आहे जेही लोक यावर्षी ग्रॅज्युएशन फर्स्ट इयरला आहे. म्हणजे तुम्ही कुठल्याही फील्डला असू द्या, BScला असू द्या, BCAला असू द्या किंवा BBAला असू द्या, BA, BCom कुठलंही फर्स्ट इयर असेल ग्रॅज्युएशन यावर्षीचं, तर हा व्हिडिओ त्या लोकांसाठी महत्त्वपूर्ण आहे. कारण लक्षात घ्या, आधी जेव्हा तुम्हाला माहिती असेल, आधी जेवढे पॅटर्न आपले होते त्यामध्ये फॉर एक्झाम्पल सांगत आहे तुम्हाला की समजा जर 100 मार्काचा पेपर राहत होता तर आपल्याला 80 मार्काचा थेरी राहील आणि 20 मार्काचा इंटरनल राहील. ओके, इंटरनल राहत होता, हे आधीचं पॅटर्न होतं. ओके, आणि लक्षात घ्या, आणि हे तुम्हाला मी फॉर एक्झाम्पल म्हणून सांगत आहे. तर तेव्हा काय होतं माहिती आहे तुम्हाला इंटरनल 20 पैकी 20 मिळून जात होते आणि इकडे जे 80 मार्काचा थेरी होता, या 80 मार्काच्या थेरीमध्ये तुम्हाला 20 मार्क मिळाले. ओके, आणि इकडे तुम्हाला इंटरनल 20 पैकी 20 मिळाले. असे 100 पैकी 40 मार्क जर मिळाले तर तुम्ही पास होऊन जात होते. म्हणजे आधी जे जुने पॅटर्न होते त्यामध्ये आपल्याला थेरी आणि इंटरनल मिळून पासिंग राहत होती. ओके, म्हणजे तेव्हा इंटरनल आपल्याला खूप महत्त्वाचं राहत होतं. कारण इंटरनल 40 मार्क पास होण्यासाठी जर आपल्याला 40% पासिंग असेल, 20 मार्काचे इंटरनल आहेत, आपल्याला 80 पैकी 20च मार्क घ्यायचे होते. बट NAP पॅटर्ननुसार काय झालेलं आहे की तुमचा जो थेरी आणि इंटरनल आहे याची सेपरेट पासिंग झालेली आहे. म्हणजे आता इंटरनल यामध्ये इन्क्लूड होणार नाही. म्हणजे ते फक्त मार्कशीटमध्ये ॲड होतील, बरोबर, पण पासिंगसाठी तुमच्या कामात पडणार नाही. कारण आता लक्षात घ्या, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगत आहे BCAसाठी, BCAचा जो पेपर आहे तो 100 मार्काचा आहे, 60 मार्काचा थेरी आहे आणि 40 मार्काचा इंटरनल आहे. तो जो 40 मार्काचा जो तुमचा इंटरनल आहे ना, त्यापैकी तुम्हाला 40 पैकी 39 जरी मिळाले किंवा 40 पैकी 40 मिळाले, त्याचा इकडे काहीच फायदा नाही आहे. ऑन पेपर 60 पैकी जो थेरीचा पेपर आहे तुमचा 60 मार्काचा, या 60 पैकी तुम्हाला 24 मार्क पाहिजे, म्हणजे 40%. ओके, म्हणजे लक्षात घ्या, तुम्हाला आता ऑन पेपर मार्क काढायचे आहे, इंटरनल याच्यामध्ये काही कामात पडणार नाही. म्हणून तुम्हाला थेरीच्या पेपरवर जास्त लक्ष द्यावं लागणार आहे आणि त्याला सिरियसली घेणं आवश्यक आहे. ओके, म्हणजे 60 पैकी तुम्हाला 24 मार्क घ्यायचे आहे BCA वाल्यांना. बट जर तुम्ही BAला असाल, BComला असाल, BScला असाल तर तुमचा जो पेपर आहे तो 30च मार्काचा होता. ओके, जरी तो सध्या 30चा आहे तर मे बी असं होऊ शकते की पुढे जाऊन सेकंड इयर थर्ड इयरला तर पेपरचे मार्क्स जे आहे ते वाढू शकतात. ओके, बट सध्या तुमचा पेपर 30 मार्काचा होता. मग ह्या 30 पैकी, म्हणजे पेपर तसा तुमचा 50 मार्काचा आहे, 20 मार्काचं त्यात इंटरनल आहे आणि 30च मार्काची थेरी आहे. तर ह्या 30 मार्कामध्ये तुम्हाला ऑन पेपर 9 मार्क पाहिजेत. ओके, म्हणजे 30 पैकी जर तुम्हाला 9 मार्क मिळाले तर तुम्ही पास होऊन जाता. पण 30 पैकी तुम्हाला 9 मार्क घेण्यासाठी लक्षात ठेवा की तुम्हाला कमीत कमी 20 मार्काचा पेपर लिहावा लागतो. म्हणजे जरी तुम्हाला असं वाटत असेल की 30 पैकी 9 मार्कच पास व्हायला पाहिजे, पण असं नाही आहे. कारण तुम्हाला माहीत असेल की तुम्हाला ह्या BScमध्ये जर तुम्ही करून राहिले असाल तर BScमध्ये फक्त नुसतं पास होणं इम्पॉर्टंट नाही आहे, तर तुम्ही कुठल्याही फील्डला असेल त्याचं नॉलेज घेणं आवश्यक आहे. कारण तुम्हाला करिअरमध्ये तुम्हाला नुसतं फक्त कोणी डिग्री नाही विचारणार आहे, तुम्ही किती नॉलेज घेतलं हे महत्त्वाचं आहे. ओके, म्हणजे तुम्हाला 30 पैकी 9 मार्क घ्यायसाठी 20 मार्काचा पेपर लिहिणं कंपल्सरी आहे आणि यामध्ये तुम्हाला 4 युनिट आहेत. लक्षात घ्या, म्हणजे सिलेबस तेवढाच आहे जेवढा आधी होता. ओके, म्हणून आता एक लक्षात घ्या की बऱ्याच लोकांना ही माहीत नाही की पेपर पॅटर्न कसा आहे बा. तर लक्षात घ्या की तुमचा जो समजा BCA असेल, BCAचा 60 मार्काचा पेपर आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला 4 युनिट आहे, म्हणजे 15-15 मार्काचे 4 युनिट आहे. म्हणजे तुम्हाला प्रत्येक युनिट 15 मार्काचा आहे, त्याच्यामध्ये 2 क्वेश्चन राहतील. ओके, म्हणजे 7 मार्काचा 8 मार्काचा, त्याच्यामध्ये तुम्हाला 4 मार्काचा 1, 3 मार्काचा 1, 4-4चे 2 असे राहतील. आयदरमध्ये क्वेश्चन राहील 15 मार्काचे ऑरमध्ये राहतील. बट जे बाकीचे जे फील्डवाले आहे ज्यांचा 30 मार्काचा पेपर होता तर त्यांना पण 4च युनिट आहे, पण त्यांचं वेटेज जे आहे ते 2 युनिटचा 7-7 मार्काचा आहे आणि 2 युनिटचा 8-8 मार्काचा आहे. 7 मार्कामध्ये पण 2 क्वेश्चन येतील तुम्हाला, एक 3 मार्काचा 4 मार्काचा आणि 8 मार्कासाठी पण तुम्हाला 2 क्वेश्चन येतील, 4+4चा, आणि त्याच्यामध्ये MCQ नाही आहेत. ओके, म्हणजे तुम्हाला थेरीमध्ये ऑन पेपर मार्क काढण्यासाठी खूप जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे. म्हणून हे लक्षात ठेवा. आणि एक लक्षात घ्या की पेपर म्हणजे पास व्हायला किती मार्क पाहिजे याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे की तुम्ही त्या फील्डचं किती नॉलेज घेतलं. कारण तुम्हाला जेवढं चांगलं तुम्ही नॉलेज घेसाल तेवढं तुमचं पुढे करिअर बनत. काही डाऊट असेल, काही जरी असेल तर मला तुम्ही माझ्या WhatsApp नंबरला मेसेज करू शकता तुम्हाला जर काही क्वेरी असेल तर. आणि हा व्हिडिओ जो आहे हा जास्तीत जास्त तुमच्या कॉन्टॅक्टमधील फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना शेअर करा. ओके, कारण अजून भरपूर सारे व्हिडिओ येणार आहेत. कारण याच्याबद्दल तुम्हाला खूप साऱ्या लोकांना खूप सारे कन्फ्युजन असतील ते दूर करण्यासाठीच मी तुमच्यासाठी नेहमी व्हिडिओ बनवतो. ओके, आणि लक्षात घ्या आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला यावर्षी जे सब्जेक्ट तुम्हाला माहीत असेल, एक तो जे AEC, JEC हे जे सब्जेक्ट आहे तुम्हाला बऱ्याच लोकांना कन्फ्युजन असेल काय आहे बा, आहे ना. तुम्हाला IKS नावाचा सब्जेक्ट आहे, त्याची
पासिंग किती आहे, तर याच्यावर लगेचच तुम्हाला मी म्हणजे विदिन 24 आवरमध्ये सेकंड व्हिडिओ मी अपलोड करतो, तो सुद्धा आठवणीनं पहा. त्यासाठी मी सेपरेट व्हिडिओ टाकत आहे. ठीक आहे, फक्त हा व्हिडिओ फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवा, म्हणजे त्यांना पासिंगमध्ये काही कन्फ्युजन होणार नाही. आणि अजून बरेचसे याच्यामधले जे काही बारकावे असतील ते मी तुम्हाला व्हिडिओच्या द्वारे तुम्हाला नेहमी कळवतोच. ओके, ठीक आहे, थँक्यू.